नमस्कार. आपण कफाची ही सिरीज बघतोय. क्लेदक कफाविषयी याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आज बघूया आपल्या हृदयाचं आणि फुफ्फुसाचं रक्षण करणारा कफ, आणि तो म्हणजे अवलंबक कफ. आता नाव जसं जड आहे त्याचं, तसं कार्यही तसंच आहे. अवलंबक कफ हा असतो आपल्या हृदयामध्ये आणि फुफ्फुसामध्ये. म्हणजेच काय की आपल्या छातीचा जो पिंजरा आहे त्याच्यामध्ये असणारा कफ. आता आपण म्हणतो ना की कफ म्हटलं की आपल्याला फक्त फुफ्फुसं आठवतात, म्हणजे तिथेच फक्त कफ असतो. पण असं नाही आहे. तर तिथल्या प्रत्येक अवयवाचं संरक्षण करतो हा असतो अवलंबक कफ. त्या अवलंबक कफ जर नॉर्मल असेल तर काय होणार की त्याचं जे हृदयाचे ठोके आहे हे नॉर्मल राहतात. त्याला आतमध्ये त्याचं पंपिंगचं कार्य खूप व्यवस्थित होतं आणि ठोके व्यवस्थित राहतात. त्याचबरोबर फुफ्फुसामधला कफ हा नॉर्मल असेल तर आपली श्वसनक्रिया चांगली राहील. आपल्याला प्राण ऊर्जा म्हणजे आपला जो श्वास घेतोय तो श्वास पूर्ण आपल्या त्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचवणं आणि आपली ऊर्जा वाढवणं, आपल्या जी कार्यक्षमता वाढवणं, एनर्जी लेवल वाढवणं, हे छान कार्य या अवलंबक कफाचं असतं. आणि हा जर कफ दुष्ट झाला, म्हणजेच काय की या कफामध्ये काही बिघाड झाला, तर काय होणार की अर्थात आपल्याला श्वसनाचे त्रास सुरू होतील. त्याचबरोबर आपल्याला एक छातीवर दडपण आलं आहे. खूप जणांना, बरेच पेशंटला मी असं बघते, जे पेशंट कंप्लेंट करतात की छातीवर असा दगड ठेवल्यासारखा वाटतोय, श्वास घेताना त्रास येतोय, असा श्वास वरवर जातोय. तर हे लक्षण आहे अवलंबक कफ बिघडण्याचं. त्याचबरोबर आपला दम्याचा जो त्रास आहे तो सुद्धा अवलंबक कफ बिघडल्यामुळे होऊ शकतो. तर ही कार्य याची अवलंबक कफाची पुढच्या कफामध्ये आपण जाणून घेऊया की काय त्याचं स्थान आहे आणि कुठला तो प्रकार आहे, काय त्याचं नाव आहे. त्यासाठी तुम्हाला सिरीज बघत राहावं लागेल, तेव्हाच कळेल की नॉर्मल काय, आणि ओळखही होईल तुमच्याच शरीराची, पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं. थँक्यू सो मच.